नीटचा पेपर विद्यार्थी 2 मिनिट लेट आणि विद्यार्थी उशीर झाला म्हणून गेट बंद करून घेतलं आणि तिथं परीक्षेला येऊ दिलं नाही. म्हणजे या व्यवस्था चालकांनी काहीही केलं तरी जमतं. फक्त नियम निकष अटी कायदे सगळे हे लोकांसाठी म्हणजे सामान्य जनतेसाठी. आता त्या NTA नीटचा पेपर फुटला. ते पेपर फुटल्याच्या नंतर कित्येक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. कॉकरोच जनता पार्टी आंदोलन करायली तरी देशाचे शिक्षण मंत्री राजीनामा द्यायला तयार नाहीत किंवा त्यावर कोणीही बोलायला तयार नाही. म्हणजे नेमके हे नियम जे लावलेत निकष लावलेत हे फक्त सर्वसामान्यासाठीच आहेत का असा प्रश्न उपस्थित राहिलाय. आता ही त्यानंतर नीट एक्झाम काल झाली आणि या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना गेटच्या आत 2 मिनिट लेट झालं तरी येऊ दिलेलं नाही. आता एका पालकानं तर त्या गेटला धडकून त्याला चक्कर आली, तो पडला, ती मुलगी त्याला सावरायली आणि तरीसुद्धा गेट उघडले गेले नाही. अशा बातम्या आज सगळ्या न्यूज मीडियामध्ये पसरलेल्या आहेत, तुम्ही माध्यमात बघित असताल. आता मी एक सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेला व्हिडिओ दाखवतो तुम्हाला की त्या पालकांनी तिथं हे बघा डोकं आपटिलं, त्यानंतर ते खाली पडले, त्यांनी विनंती केली. दोन मिनिट लेट झाले म्हणून त्यांना गेटमध्ये जाऊ दिलं नाही, विनंती केली म्हणून ती विद्यार्थिनी परीक्षेला मुकली असेल. मग या विद्यार्थ्यांचं जे नुकसान झाले त्याला जबाबदार कोण आहे याचा कुठंतरी विचार होणं गरजेचं आहे. आणि आता ही नीट एक्झाम झाली, या अगोदर कितीक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्याला जबाबदार कोण आहे. आणि उद्या आता या नीटचा पेपर कितीक अवघड सोपा आला होता, याच्यानंतर पुन्हा काय घडन याला जबाबदार कोण आहे. म्हणजे इथं जे व्यवस्था चालवते त्यानं काहीही केलं तरी जमतं. त्याचे मुलं चांगल्या व्यवस्थेमध्ये शिकतात. ह्या सर्वसामान्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या अशाच आहेत. त्यामुळे प्रश्न हा पडतो की ही व्यवस्था फक्त मोठ्यासाठीच आहे का, राजकारण्यासाठीच आहे का, सर्वसामान्यांसाठी का आहे. त्यामुळे याच्याकडे कोणीतरी लक्ष देणं गरजेचं आहे. नाहीतर सर्वसामान्यांनी यासाठी आवाज उठवणं गरजेचं आहे, आपले प्रश्न मांडणं गरजेचं आहे. नाहीतर तुमची पिळवणूक अशीच होत राहणार आणि त्यासाठी आता तुम्हालाच आवाज उठवावा लागणार आहे. धन्यवाद.